आज आपण बनवतोय संकष्टी स्पेशल केळीची भाजी। आणि ही कच्ची केळ आहेत, यांना आपल्याला असं छान सोलून घ्यायचं आहे। इझिली असं साल हे निघतं बघा या पद्धतीने। जर फ्रेश केळ असतील ना तर लगेचच याचं साल निघतं। पूर्ण साल काढून घ्यायचं। या पद्धतीने आपल्याला सगळी केळी छान कट करून घ्यायचं। तर कट करताना काय करायचं, तुम्ही अशी कट करा किंवा डायरेक्ट गोल चकत्या केल्या तरी चालतं। असं केलं तर ती लवकर शिजते, शिजायला मदत होते आपल्याला लवकर, म्हणजे वाफेमध्ये होते लवकर। मी एका भांड्यात काढते आणि त्यांना छान धुवून घेते। धुण्याची काही गरज नसते, परंतु जेव्हा आपण हे तेलामध्ये घालतो ना तर मग ते ओले असतात तर ते लवकर शिजतात। जसं आपण बटाटे शिजवतो तेलामध्ये वाफेमध्ये, तशी आपल्याला ही केळी पण वाफेमध्ये शिजवून घ्यायची आहे। आणि ती धुतल्यामुळे ना काय होतं, आपल्याला वरतून याला पाणी घालायची गरज नाही आहे आणि धुतल्यामुळे ते लवकर शिजते। वाफेमध्ये खूप लवकर होऊन जाते ती। फक्त मी याला पाण्यामधनं काढून घेतलंय। जिरं घालते फक्त, जिरं छान तडतडू द्यायचं आणि जिरं घालून झाल्यानंतर आपण हलवून घ्यायचं आहे वरून खाली। आणि जसे आपण बटाट्याची भाजी करतो आणि तिला वाफेमध्ये होऊ देतो त्या पद्धतीनेच या केळीला सुद्धा वाफेमध्ये होऊ द्यायची आहे। जास्तीत जास्त 5 ते 10 मिनटात ही केळी छान होऊन जाते। आणि मध्ये एक वेळेस मी फक्त हलवून बघितलं की खाली लागायला नको म्हणून, आणि त्याला हलवून घेतलं, वरतून खाली छान हलवून घ्यायचं आहे। आणि केळीचा रंग बघा थोडा चेंज झालेला आहे। त्यानंतर थोड्या वेळाने परत झाकण ठेवून परत बघितलं तर आपली केळी छान शिजलेली आहे। आणि लगेच समजतं की केळीची भाजी आपली छान शिजलेली आहे। आणि पूर्ण हलवून मिक्स करून घ्यायचं आहे। हलवायचं म्हणजे आपल्याला वरून खाली परतून घ्यायचं आहे का की खाली ती बुडाशी लागायला नको म्हणून, नाहीतर मग ती खाली चिटकून जाते। आता आपली केळी तर शिजलेली आहे बघा। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये काय घालायचं आहे तर बघा, ह्यामध्ये आपल्याला काही जास्त साहित्य घालत नाही तरीसुद्धा ही भाजी खूप चविष्ट लागते। तर यामध्ये तुम्ही ना मिरची बारीक करून किंवा मिरची कट करून फोडणीमध्ये घालू शकतात। नाही फक्त जिऱ्याची फोडणी दिलेली असेल तर यामध्ये फक्त तिखट म्हणजे लाल मिरची पावडर, त्यानंतर चवीनुसार मीठ हे घालायचं आहे। आणि जरी तुम्ही मिरची जरी घातली तरी खूप छान टेस्ट येते। मी आज लाल तिखट घातलेलं आहे। त्यानंतर शेंगदाण्याचं कूट, तर शेंगदाण्याचं कूट हे चॉईसनुसार आहे। काहींना शेंगदाण्याचं कूट कमी आवडतं तर काहींना शेंगदाण्याचं कूट जास्त आवडतं, तर जसं आवडेल त्या पद्धतीने घालायचं आहे। आणि पूर्ण भाजी छान मिक्स करून घ्यायची आहे। मिक्स झाल्यानंतर आपल्याला त्याला एक वाफ होऊ द्यायची आहे। थोडं जे काय आपण मिरची पावडर शेंगदाण्याचं कूट टाकलं आहे ते अगदी थोडं म्हणजे एक वाफेत होऊ द्यायचं आहे। त्यानंतर सर्व जर टाकल्यावरती तुम्हाला वाटलं की भाजी खूप कोरडी वाटते तर अगदी थोडासा तुम्ही पाण्याचा शिपका देऊ शकतात, नाही तर तुम्ही तशीसुद्धा खाऊ शकतात। मी अगदी पाण्याचा शिपका दिला आहे आणि वाफेमध्ये होऊ देते बघा। पाणी म्हणजे अगदी जर खूप कोरडी झाली तरच तुम्ही पाण्याचा शिपका द्या। मऊसूद जर हवी असेल तर तुम्ही त्याला फक्त पाण्याचा शिपका द्यायचा आणि अशी झाकण ठेवून द्यायचं आहे। अगदी 2 मिनटानंतर बघते तर आपली भाजी तयार आहे। आपली केळीची भाजी उपवासासाठी किंवा जर तुम्हाला असंच कधीतरी खाण्याची इच्छा झाली तर खाण्यासाठी अगदी तयार आहे। चल आपण सर्व करूया। कधीतरी आपल्याला खूप साबुदाणा वगैरे खाण्याचा कंटाळा येतो तर केळीची भाजी खूप छान चविष्ट लागते खाण्यासाठी। तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा।